सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रांबरा या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मार्चितशङ्करप्रभृतिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषकाट्यापा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरास जया साजनी जन्मनामात झाला जया के सदा वासनामात केला जयाच्या सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वदां अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता भक्ताश्री जानके जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज के जय। आवाज दिया श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज के जय। राजाधिराज रामचंद्र महाराज के जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंगलमूर्ति हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय नवनीत प्रिय नवनीता प्रिय नवल विनोद हरि कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम शरणागत लेना लेना दे
सुखधारी हो साजनी सुखधारी हो साजनी ओ भारता तुझे ओ भारता तुझे ओ भारता तुझे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुख सागे हो साजनी सुखदागे हो साजनी सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे 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 आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर सुखाचे आदर आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सुखाचे 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 आदर सर्व सुखाचे आदर पावर कुमार देव पावर कुमार देव ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम थोडा चांगल्याचा आवाज वापरू करा रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम कुंडली गौरा हरविकार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की राजाधिराज रामचंद्र महाराज की पवन सुत हनुमान की जय जय रघुवीर मंगल मूर्ते गमरे काकांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आज सगळे आपण जमलेलो आहोत ज्याच्या आयुष्यामध्ये
अमृत पावलं उमटलेली असतात, त्याची अमृत महोत्सवी वर्ष सुरू होतं किंवा अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जातं. आणि आमच्या आनंदात आणि त्या सगळ्या परिवारानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि या वर्षीचा काकांचा वाढदिवस सर्वात आणि उत्तम काय, कारण हे 2024 साल हे सर्वात आणि उत्तम साल आहे. काकांचा वाढदिवस हा नंतर होते. पहिल्यांदा आधी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर स्थापन झालेलं आहे. आणि मी असं म्हणतोय, रामलालांनी तिथनं आशीर्वाद दिलेला आहे काकांना. तोही 24ची वाट बघत होता. त्यामुळे आम्ही म्हणतो या वर्षभरात जेवढे जेवढे कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम मराठी भाषेमध्ये लकी आहेत की रामलालाच्या स्थापनेनिमित्ताने त्या वर्षात आपला कार्यक्रम होतोय. हा आनंदाचा बाब. मग असा विचार केला की काकांचा वाढदिवस, सगळ्यांचं गेट टुगेदर असं म्हटल्यावरती कुठला अभंग घ्यावा. कारण काका ज्या वयात आहेत त्या वयात मी सांगणं शक्य नाही, काय तुम्ही करा उपदेश करणं. आणि आत्ताची लाईफस्टाईल पाहता आपण काही तेवढे जात नाही याची गॅरंटी आहे. मग आहे त्या वयामध्ये काय करावं यासाठी एक तुकाराम महाराजांचा अभंग डोळ्यासमोर आला. सगळ्यांना माहीत असलेला अभंग, तुकाराम महाराजांचा सगळ्यात प्रसिद्ध अभंग, पण सगळ्यात दुर्लक्षित अभंग असा हा तुकारामांचा अभंग. कारण हा अभंग एकदा सुरू झाला की लोक निरांजन लावतात, प्रसादाची व्यवस्था बघतात. कारण असा अभंगाकडे लक्ष फारसं राहत नाही. अभंगाकडे नवे नवे अभंगाकडे लक्ष दिलंच जात नाही. असा हा अभंग, पण अतिशय महत्वाचा. कुठला? हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा दिंदा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देगा देवा, देगा देवा. आपण संत पुकारेला हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेच माझे सर्व जोडे, हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. देगा देवा, देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा, हेचे दान देगा देवा. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा, हेचे दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, देगा देवा, देगा देवा. हेचे दान देगा देवा, तुझा विसर नवा, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देगी सदा, दान देगा देवा, दान देगा देगा देवा, हे दान देगा देवा. तो कामणे गर्भ वाजे, तो कामणे गर्भ वाजे, तो
स्मरण जय जय राम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे. सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरुनाथ महाराज. प्रथमतः काकांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. या गादीच्या वतीनं आजपर्यंतच्या कार्यामध्ये, आजपर्यंतच्या जीवनामध्ये अनेक सुखदुःखांचे क्षण या कुटुंबाने त्या उत्सव मूर्तीने अनुभवले असतील. आजचा दिवस महत्वाचा का, तर आजपर्यंत, आधीच्या काळापर्यंत आपण आयुष्यभर सगळं स्वतःसाठी केलं. इथे तुलेचा कार्यक्रम मी मगाशी विचारलं दादांना की तुला वगैरे आपण करणार होतो. खरंच साठीनंतरचे जे जे विधी असतात, साठीनंतरचे जे जे विधी असतात त्या प्रत्येक विधीला तुला करायची असते. पण इथे तुला न करता तुलेतलं जे आपण प्रसाद आहे तो काकांचे असते, प्रत्येकाला देणार होतो. साठीनंतरच तुला का केली जाते, आधी का नाही करायची? आधी काही वाढदिवस नसतात का? साठीनंतर का तुला, तर आजपर्यंत साठीपर्यंत सगळं मला 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 झालं. आता उरलेला काळ जो आहे तो फक्त फक्त तुला 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 तुला. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगू का, उरलो उपकारा पुरता, ही भावना आजपासून आता खरी सुरू होते साठीनंतर. म्हणून याच साठी असा शब्द, साठी म्हणजे काय, आता इथून पुढचा का. भगवंतानी इतकं सुंदर आयुष्य आपल्याला दिलंय. म्हणून आम्ही कायम सांगतो, जे 75ला उपस्थित असतात ना, तरी प्रत्येकाने आज त्यांच्याकडनं जाताना एक आशीर्वाद घ्यावा का, असा अमृत महोत्सवी वर्ष आपलंही साजरं व्हावं. याचा दुसरा अर्थ, असं चांगलं आयुष्य आणि असं 75 करण्याची बुद्धी आमच्या मुलांना पण मिळावी, हा त्यामागचा खरा हेतू आहे. आम्ही 75 वर्ष जगू, 60 काय 70 80 जाऊ आम्ही, पण आपल्या वडिलांचा, आपल्या आईचा असा अमृत महोत्सवी वर्ष करावा, सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा करावा. यासाठी दोघांमधलं रिलेशन, ज्याला इंग्रजीमध्ये नातेसंबंध आणि संबंध म्हणतात आणि मराठीमध्ये रिलेशन म्हणतात, ज्याला इंग्लिशमध्ये आत्मीयता म्हणतात आणि मराठीमध्ये बॉन्डिंग म्हणतात, तेवढं असलं पाहिजे. आणि ते कधी असू शकतं, जोपर्यंत सगळं जीवन हेच दान देगा देवा या भावनेनं केलेलं असतं, तेव्हाच हे बॉन्डिंग नातेवाईकांमध्ये आणि मुलांमध्ये घडतं. आज आपण ज्या वास्तूमध्ये उपस्थित होते, आमचे काशीराम मंगल कार्यालयाचे कुलकर्णी काकांची, त्या फार आठवण येते. वरती गोंदवलेकर महाराजांचं उपासना केंद्र आहे. मला कायम प्रश्न पडतो, इथे महाराजांचे जे कोणी अभ्यासक असतील जीवनातले, त्यांना एक प्रसंग नक्की माहित असेल की गोंदवलेकर महाराज नैमिषारण्यामध्ये निघाले तेव्हा अयोध्येमधलं जे थोरले गोंदवल्यामधलं जे थोरले राम मंदिर आहे, त्या राम मूर्ती रडायला लागल्या आणि महाराजांची गाडी वेशीपर्यंत पोहोचली आणि ते गुरुजी पळत आले, महाराज महाराज महाराज, राम रडतोय, राम लल्ला, राम राम राया रडतोय.
महाराज पळत पळत आले, त्या मूर्तींना पुसलं आणि विचारलं, मी गोंधळ सोडून म्हणून चाललोय म्हणून रडताय का? मी नाही जाणार बरं, नाही जाणार बरं. आणि ते डोळे पुसले. हा प्रसंग पाहिल्यावरती, अनुभवल्यावरती, वाचल्यावरती मला एक लक्षात येतं, राम सोडावो, आपल्या घरातले तरी आपल्यासाठी रडतील का? उलट सांगतात पोचल्यावर फोन करा बरं, म्हणजे हा पोचला बरं मात्र. आता काही जण म्हणजे आम्हाला तर घरातले लोक स्टँड पर्यंत सोडायला येतात, घरी नक्की जातोय की नाही बघायला. पण ते कधी होऊ शकतं जेव्हा बॉन्डिंग असेल तेव्हा. आणि वेदांत इन प्रॅक्टिकल लाईफ, रामाने माझ्यासाठी रडावं यासाठी माझ्या लेकरा बाळांनी सुद्धा माझ्यासाठी रडलं पाहिजे, हे बॉन्डिंग असेल तर ते बॉन्डिंग नंतर रामरायाच्या चरणी लावावं लागतं, ते लागलं जातं. पंढरीनाथ मला आनंदाचा क्षण वाटतो की अशा सुंदर सोहळ्या निमित्ताचा एक छोटासा भाग आमच्या आनंदाने मला योजना केली. आणि मगाशी मी आल्यावरती ते पाहत होतो, कोणी काकणसाठी गाणं म्हणते, कोणी कविता म्हणते. त्यांच्या काकूंनी झुकझुक गाणी सारखं कविताही सादर केली. मला म्हणायचा मुद्दा काय, एखाद्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य डोळ्यासमोर आल्यावर आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं ही एक भूमिका असते. मग इथे काही सूर आणि तालाशी काही घेणं नसतं, यमकशी काही घेणं नसतं, पण त्या व्यक्तीच्या साठी, आदरासाठी, म्हणून म्हणलं त्यासाठी, हे सगळं साठी नंतर सुरू होतं. आता जो काळ माझ्या आयुष्यामध्ये आहे, आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने सांगतोय, आमचे महाराज फार सुंदर एक चिंतन मांडतात, बघा पटतंय का. आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपण एक शांत बसावं आणि बसून काय करावं, तर आजपर्यंत मिळवलेल्या गोष्टींची यादी करावी आणि मिळवायच्या राहिलेल्या गोष्टींची यादी करावी. बघा बघा, आजपर्यंत मिळवलेल्या गोष्टींची यादी आणि न मिळवलेल्या गोष्टींची यादी. जर समजा न मिळवलेल्या वस्तूंची यादी जास्त असेल तर समजून घ्यावं परत यावं लागणार आहे, आणि जर मिळवलेल्या वस्तूंची यादी जास्त असेल तर समजावं आपलं जीवन कृतार्थतेच्या बाजूने चाललेलं आहे. उरलो उपकारा पुरता. म्हणून आज त्यांचा तो आशीर्वाद आहे, जाताना आपल्याला ती भेट मिळते त्यांच्याकडनं, ती आपल्या घरामध्ये ठेवून द्यावी काय असेल ती. का तो त्या आत्म्याचा आशीर्वाद आहे, त्या व्यक्तीचा आशीर्वाद आहे, त्या शरीराचा आशीर्वाद आहे. कारण आज एवढी माणसं जगतात ते काहीतरी त्यांच्यात आहे म्हणून ना. मला सांगा, उपीट काय आपल्याला घरी मिळत नाही का? जेवणातले पदार्थ काय आपल्याला घरात मिळत नाहीत का? आज रविवार आहे, रविवार आहे. आज पुणे वगैरे मुंबईमध्ये भागात सगळं घर चूलबंद आंदोलन असतं आपल्याकडे. आपण हॉटेलला जाऊन जेवू शकत नाही का? काही जण पुण्यावरून आले, 550-600 रुपये कॅबला देऊन. कशासाठी आलो? या व्यक्तीसाठी. तर आजपर्यंत त्या व्यक्तीनं माझ्यासाठी काहीतरी केलं, आज मला संधी मिळाली कसली, तर त्याच्यातनं थोडं तरी उत्तरे होण्याची संधी मला आज मिळालेली, म्हणून आपण आज सगळे जमलेलो. बाकी त्या मागचा हेतू काही नाही. आणि या निमित्ताने कीर्तन ठेवण्यात आलं. YouTube वरती माझं कीर्तन आमच्या आनंदाने ऐकलं आणि त्या कीर्तनामध्ये मी आव्हान केलं होतं हेच की आपल्या घरामधली 60 शांत, 75, सहस्त्रचंद्र दर्शन, बारस, वाढदिवस या निमित्ताने कीर्तन करा, जेणेकरून चांगले विचार पचले जातील, ऐकले जातील. आणि तो विषय आमच्या आनंदाने ठेवून एकदा सगळ्या कुटुंबासाठी आपण जोरात टाळ्या वाजवूया. एक असा सुंदर क्षण माझ्याही आयुष्यात आणला. आता अभंगाकडे बोलू. तुकोबारांचा अतिशय सुंदर अभंग, जे शक्यतो कीर्तनाला येणारे असतात त्यांचा हा अभंग तोंडपाठ असतो. का? हा अभंग झाला की कीर्तन संपतो. बहुतेक जण त्याच अभंगाची वाट जास्त बघत असतात. पण किती गोड अभंग आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, कलके मुक्ती धन संपदा संत संग दे सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. एवढ्या 2 ओळींवरच बोलणार आणि मग आपण कीर्तन संपवणार आहोत. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा. या आजच्या दिवसासाठी हा विषय का घ्यावा, तर या जगामध्ये
देवाचा विसर पडण्याची दाट शक्यता असते. ते म्हणाल बा याला उदाहरण काय, अभंगच. यातला न शब्द वापरलाय तुकोबारायांनी, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, तुझं स्मरण असावं असं का नाही म्हटलं. हेची दान देगा देवा तुझे स्मरण असावे. मीटर मध्ये बसतंय न कशाला वापरला. याला कारण आहे तुकाराम महाराज व्यवसायानं वाणी आहेत, त्यामुळे मोजून मापून धान्य आणि मोजून मापून शब्द. 250 म्हणजे 250 ग्रॅमला सील बंद होणार, 51 नाही होणार, 49 नाही. समर्थ रामदास स्वामी महाराजांचा फोटो आहे. समर्थ रामदास स्वामी महाराज थोडं 19-20 करू शकतात आणि त्यांना तो अधिकार आहे. म्हणाल बुवा असं काय बोलताय, सोबत विनयदेव असल्या त्यामुळे जबाबदारीनं बोलतो. नाही, या क्षेत्रातलं अतिशय उत्तम उच्च स्थान आणि उच्च नाव असणारे आमचे विनयदेव, आम्ही त्यांच्याकडे बघून मोठे झालेलो आहे. आज निवेदन असतो आणि अभ्यास पूर्ण निवेदन कसा असेल खरंच. समर्थ एखादा शब्द वापरता तो मराठी वाङ्मयामधला नसेल, पण तो वाटतो आपल्याला वाङ्मयातला शब्द आहे. उदाहरण देऊ का तुम्हाला, आपण करुणाष्टक म्हणतो बघा, त्यामध्ये अचपळ मन माझे नावरे आवरिता असा शब्द आहे. वास्तविकता मूळ शब्द चपळ आहे. चपळ म्हणजे पारा पडला नाही उचलता येत नाही, तसं चपळ मन माझे. पण समर्थ अचपळ म्हणतात. म्हणजे अचपळ म्हणजे काय, चपळ नसलेलं मन का नव्हे. समर्थांनी अ लावल्यामुळे त्याचा अर्थ होतो अति चपळ असणारं माझं मन. बघा, समर्थ चपळ शब्द वापरू शकत नव्हते का, पुढेच एका ठिकाणी वापरलाय, चपळपणा मनाचे मोडता मोडविना. म्हणजे चपळ शब्द माहित नव्हता का, माहित होता, तरी अचपळ इतका चपळ वापरला की लोकांना असं वाटलं अचपळ हा मराठीतला शब्द आहे की काय. पण समर्थांची ही भाषा तुकोबर आहे, अतिशय मोजून मापून पुढे जातात. न शब्द वापरायचं काहीतरी कारण असावं. काय असावं, माझं चिंतन आहे, प्रत्येकाने विचार करा, तुमच्यावर सोपून देतो. हा न का वापरला माहितीये, पूर्वीच्या काळामध्ये पत्ता विचारायची एक सिस्टीम असायची बघा. आता GPS वगैरे झाले, पण पूर्वी आपण एखाद्याला पत्ता विचारला, काका हा पत्ता जरा मला सांगाव, काशीधामला जायचंय, पत्ता मला जरा सांगा. मग तो आपल्याला काय सांगायचं, इथून सरळ जा, सरळ गेल्यावरती डावीकडे एक रस्ता वळतो, त्या डावीकडे वळायचं नाही, हा तो आपल्याकडनं वळवून घेतो. डावीकडे वळायचं नाही, पुढे जा, 1.5 एणे उजवीकडे वळा, तिथे गेल्यावरती ते मंगल कार्यालय आहे. याचा अर्थ काय असतो, त्या पत्ता सांगणाऱ्याला 100% खात्री असते हा सरळ जाताना डावीकडे रस्ता दिसल्यावर हा वळणार, म्हणून तो आपल्याकडनं वळवून घेतो, वळायचं नाही. आणि होते तसं बघा, आपण जात असतो, अरे डावी इथे वळायला सांगितलं, सरळ द्यायचं वळायचं, बरं आपण सहज पुढे जातो, म्हणजे वळणार ही त्याची खात्री असते, म्हणून तो सांगतो नाही तसं हेची दार देगा तुझा विसर न व्हावा. याचा अर्थ तुकाराम महाराजांना अशी खात्री असावी की पुढच्या काळामध्ये त्याचा विसर पडण्याची शक्यता आहे. पण हरिनाथ महाराज ते होऊ नये म्हणून न वापरलाय. असं एक न हा निगेटिव्हिटी वापरणारा पहिला शब्द आहे. तो कशाला वापरतील तुकोबार आहे, तर काही वेळा निगेटिव्हच सांगावं लागतं, तेव्हा पॉझिटिव्ह कळतं. आधी निगेटिव्ह ठेवावं लागतं समोर, त्याच्याशिवाय अंधार कळल्याशिवाय उजेडाची किंमत कळत नाही हो. रावण कळल्याशिवाय राम कळत नाही, कंस कळल्याशिवाय गोपालकृष्ण कळत नाही. अयोध्येमध्ये रामलालाचं मंदिर उभं राहिलं, मला परवाच प्रश्न पडला एकाने, का म्हणे बुवा 500 वर्ष म्हणे लढा चालला, 2024 साल बरोबर का निवडलं गेलं. त्याचा बोलण्याचा रोप मला लक्षात येत होता कुठे चाललाय का. थोड्या दिवसांनी निवडणुका येतील आणि काय निवडणुकीचं स्टंट आहे ना. मी पण प्रश्न विचार करत बोलणार, खरंच राव कसं इतके, याच्या आधी काही सरकार झाली नाहीत का, या आधी पंतप्रधान झालेले आहेत का. बीजेपीने चला, बीजेपीने केलं, अटल बिहारी वाजपेयी झालेले होते का पंतप्रधान, 24च का. तर याचं कारण मला असं वाटलं की रामलला सुद्धा योग्य हातांची वाट बघत होता, की ज्या हाताने प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे ते योग्य हात आहे. मी पुन्हा सांगतोय, मी पक्षाचा नाही कुठल्याही. मी हे का सांगतोय तर समर्थ रामदास स्वामी महाराजांचा अभंग डोळ्यासमोर आहे.
समर्थांचा अभंग आहे. समर्थ काय सांगतात? त्यामुळे समर्थ काय सांगतात? पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे, पुण्यभूमी पुण्यवंतासे आठवे, पापिया ठावे, पापिया ठावे, काही केल्या आरती बने अयोध्येचा आरती बने, आरती बने, आरती बने अयोध्येचा आरती बने. पुण्यभूमी पुण्यवंताचे आठवे. पुण्यभूमीलाच पुण्यवंत हवे असतात. म्हणून आम्ही काय म्हणी, या वर्षी ज्यांना त्या अयोध्येच्या निमंत्रणाला बोलवलं ना ते पुण्यवंत होते, आणि ज्यांना बोलवलं नाही अयोध्येला त्यांना ती नको होती लोक. एवढा विषय संपला. देवाला हवा तोच माणूस येतो, त्याला नको असेल तर तो माणूस येत नाही. आज काही निमंत्रण कमी लोकांना केलं का? त्यातले सुद्धा काही जण का नसते, अरे बाबा आज या वास्तूमध्ये ती नको. मी माझ्या पदार्थ नाही, या वास्तूलाही काही अर्थ असतो. आपण जिथे कार्यक्रम करत असतो त्या प्रत्येक भिंतीला, तिथल्या प्रत्येक विटेला सुद्धा अर्थ आहे. तिथे कोणी यावं हे ठरलेलं असतं. असो, तो विषय आता आधी माझा अभंगाकडे आपण चाललो तर पाहूया. हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावली हेच माझी सर्व जोड. आज काकांचं चरित्र एका बाजूला ठेवू आणि अभंगाचाही अर्थ एका बाजूला ठेवू. आपण इथे आज का जमलो तर गुण गाईनं आवडी. आज त्यांचे आवडीनं गुण गायचे आणि हेच माझी सर्व जोडी. आपल्याला त्यांच्याकडे काय मिळवून जायचंय तर पुण्याचा साठा घेऊन जायचा आहे. आज त्यांच्याकडनं जो आशीर्वाद घेऊ आपण तो आशीर्वाद त्याचाच असणार आहे. बाबा तुम्ही जसं आनंदामध्ये आयुष्य झालं आजपर्यंतचा प्रवास केला, मग त्यामध्ये काही खास कळगे असतील ते नाही कोणाच्या आयुष्यात, सगळ्यांच्या आयुष्यात खास कळगे. पण त्या खास कळग्यांवरती मात करत आपण जे इथे गाठलं तसं आमचंही आयुष्य छान सुंदरपणे जावं हीच त्या मागची भूमिका आहे. म्हणजे काय होतं माहिती का? खरंच मला इतकं बरं वाटतं ना, तुम्ही सगळे ऐकताय हे पाहून बरं वाटतं. मला मगाशी आमचे दादा सगळ्यांना सांगत होते बसा जागेवर, तेव्हा 2 मिनिटं टेन्शन आलं होतं की आपलं कीर्तन यांना डिस्टर्ब करणार नाही. हो, काही वेळा आपल्या सवय असते. परवाचीच गोष्ट आहे, कशाने आमचं जगू. रामकथा होती माझ्या अयोध्येमध्ये आणि माझ्या इथला वरचा हॅलोजन बंद पडला कथीमध्ये. तर लाईटवाला होता, त्यांनी तो लाकडी घोडा आणला स्टेजवरती आणि वरती कार्यक्रम चालू आहे. मी बघतोय त्याच्याकडे, तो त्याच्या असिस्टंटला सांगतो, ए टेस्टर दे, टेस्टर दे, जोर जरा, आता माझी कथा खाली चालू आहे. त्याला म्हणतो, अरे काय चाललंय? त्यांनी काय सांगावं, तुमचं चालू दे, मला अजिबात डिस्टर्ब होत नाही. तसं मला म्हणायचा मुद्दा, आजपर्यंत त्यांच्याही आयुष्यात असे अनेक क्षण आले असतील हो डिस्टर्ब होणारे, पण त्या सगळ्यावरती मात करत करत आपण इथपर्यंत पोहोचतो. म्हणून तर त्याचा आयुष्यामधला अमृत महोत्सवी वर्ष सुरू होतं. अमृत महोत्सव साजरा केला जातो. म्हणून मी पहिल्यांदा शब्द वापरला की बाबा रे, असा आनंदाचे क्षण जपून ठेवावे लागतात. मर्मबंधातली ठेवे आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून गुण गाईना आवडी. इकडचा अर्थ देवाचं स्मरण सतत असावं यासाठी त्याचं गुण आयुष्यभर गाईल. कारण त्याचे उपकार माझ्यावरती एवढे. एक उदाहरण सांगतो आणि पूर्वरंग सोडतो. देवाचे उपकार किती आपल्यावरती, प्रत्येकावरती. आपण सगळे जन्माला येतो ना, ते फार मोठ्या वेगळ्या अवस्थेतून जन्माला येत असतो. वेळा भाव बसवला जगामध्ये सगळ्यात पचायला जर कुठला धातू असेल, खाता येत नाही तो डायरेक्ट, त्याचं नाव सोनं. सोनं डायरेक्ट खाता येत नाही कारण ते पचतच नाही. म्हणून बघा सगळे घोटाळे झाले पण सोन्याचा घोटाळा होऊ शकला नाही कारण ते खाताच येत नाही. सिस्टीम येते, खाताच येत नाही, ते पचलंच जात नाही. पचवतो कोण? आपल्या पोटातला अग्नी. म्हणून आपल्याकडे मंत्र म्हणतो बघा आपण जेवताना, वदनी कवळ गीता नाम घ्या श्री हरीचे
सहज हवन होते नाम घेता कासे जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म पुढे काय उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म जय जय गुरे. आपण उदरभरण जेवत नाही तो यज्ञ आहे जाणीचे यज्ञ कर्म आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतले हिंदू धर्मातले मंत्र हिंदू धर्मातले श्लोक उगाचच लिहिलेले नाही होतो. आपल्याला वाटतं काय त्याला अर्थ आहे का काय वाढले कारण आपलं खात पापड का भज आहे भज का. पण तुम्ही बाकीच्या धर्मात बघा भाऊ त्याची प्रार्थना झाल्याशिवाय अन्नाला स्पर्श केला जात नाही. काय होतं माहिती का सगळ्या हिंदूंचा हाच मोठा फार प्रॉब्लेम आहे. त्यानं काय होतं आणि यानं काय होतं असं आपलं फार असतं. काय झालं खाल्लं तर पोटातच जाणार ना शेवटी. अरे मग मला सांगायचा मुद्दा तेच आहे आपण बाकी ठिकाणी नियम पाळतो आपल्या धर्माच्या बाबतीत देवाच्या रांगेमध्ये दर्शनाला उभे असतो. परवाच आम्हाला काय कीर्तनकारांना इतके किस्से मिळत असतात. आम्ही एखाद्या कीर्तनाला गेलो होतो पंढरपूरला. सुदैवाने बडवे असल्यामुळे मग दादाने सांगितलं मी पंढरपूरचा नसलो तरी मला फायदा त्या आडनावाचा झाला. बडवे आले चला. आमच्या बरोबर दोघ जण होते आणि दर्शनाला मोजून पाऊण तास लागणार होता. सांगितलंच होतं आम्हाला पाऊण तास लागणार. एवढा वेळ पाऊण तास उभं राहून काय ते 2 सेकंदात दर्शन होते काय एवढा वेळ कशाला उभं इतके ते कचकच करत होते. म्हटलं काका दर्शन घ्या आणि आपण निघूया. झालं पुण्यात आलो उशिरा आणि सगळे म्हणाले असं करू आता मस्त की रुपालीमध्ये पाहून जाऊया. रुपालीमध्ये गेल्यावरती ही रांग वेटाला विचारतो म्हटलं कमीत कमी 1.25 तास लागेल. काका म्हणले थांबू क्वालिटी म्हटलं थांबलं पाहिजे. म्हटलं ती क्वालिटी तिकडे नव्हती का. मला म्हणायचा मुद्दा आपण कुठे आहोत आपल्याला कुठे जायचंय याचा विचार जेव्हा होतो ना तेव्हा तो धर्म मोठा होत असतो. मुसलमान लोकांच्या याच्यामध्ये मी नाव घेऊन सांगतो घाबरायचा कशाला आणि काही टीका करत नाही. त्यांचे पैगंबर उडणाऱ्या घोड्यावर बसून आकाशात निघून गेले अशी गोष्ट आहे. ईसाई धर्मामध्ये त्यांचे धर्मगुरू आकाशात गेल्यावरती परत आले आणि पुढे 40 दिवस ईसाई धर्माचा उपदेश त्यांनी केला. मी नावं ठेवत नाही पुढचं सांगतोय या गोष्टींवरती त्या धर्मात कोणीही ही अंधश्रद्धा आहे असं म्हणत नाही हो. मी त्यांचं नाव ठेवत नाही ते उलट त्यांचा गौरव आहे. ते सगळे म्हणतात हे आहे बरोबर आहे आणि आपण त्यांच्याबद्दल बोलून बघा भाऊ काय हिंमत आहे. पण आपल्याला प्रॉब्लेम असा होतो आपल्या देशामध्ये रामावरती राम झाला की नाही त्यांनी सेतू बांधला की नाही आणि दुर्दैवाने ही आपलीच माणसं म्हणतात बाहेर येऊन कोणी म्हणत नाही याचं वाईट वाटतं. आणि मी हे का सांगतोय या सगळ्या परंपरा पुन्हा सांगतोय काही परंपरा मोडल्या या बरोबर केल्या आपण त्याबद्दल अजिबात वाद नाही. पण ज्या योग्यतेसाठी परंपरा होत्या चांगल्यासाठी होत्या त्या मोडवून नाहीये. मी हे कुठल्या बेसिसवर सांगतोय विवेकानंदांचं वाक्य ऑन द बेसिस ऑफ द गॉड अँड धर्म डोंट आस्क व्हाय अँड हाऊ. विवेकानंद म्हणतात का आणि कसं विचारायचं नाही. विवेकानंद अमेरिकेत होते एकादशीचा उपवास करत होते आणि त्यांच्या मित्रांनी विचारलं रे उपवास कशाला करतोस याला काय मिळालं तुला. विवेकानंदांचं वाक्य फार गोड आहे. विवेकानंद म्हणाले बाबा रे हा उपवास आमच्या घरात 7 पिढ्या चालू आहे. हा उपवास केल्याने माझ्या 7 पिढ्यांचं काहीही नुकसान झालेलं नाही. माझंही नुकसान होणार नाही याची मला गॅरंटी आहे. त्यामुळे मी माझ्या आईला विचारलं नाही हा उपवास का करायचा. माझे पूर्वज काही वेळे होते का आपले की काही नियम घरामध्ये ठेवून दिले. घरामध्ये आल्यावर पहिला हातपाय धुवायचे ही परंपरा आपली आहे. करोनाने नंतरची आपल्याला शिकवली आहे. बघा पूर्वी मला माझं आठवते मी खोटं बोलत नाही शनिवार पेठेत राहिला होतो. घरात आल्यावर की पहिला हातपाय धुवायचं मग आत यायचं अशी परंपरा होती. काही घरात अजूनही दारात बादली भरून ठेवली असते बुवा तिथे पाय धुवूया मग या बरं. अजूनही संध्याकाळच्या घरामध्ये 7 वाजता दिवा लावला जातो. शुभंकरोती म्हटली जाते. एक सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाच आहे परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचं. आणि पुन्हा पुन्हा मी सांगेन श्रोते हो माझ्या पदरचं नव्हे या उपासनेची परंपरा चालत आलेली घराणी आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचतात. आपल्या घरात काहीतरी उपासना चालू राहिली पाहिजे. म्हणून आपण श्लोक म्हणतो ना उपासनेला दृढ चाल दृढ
ऍट एनी कॉस्ट माझ्या घरामध्ये ही उपासना राहणार म्हणजे राहणारच. म्हणजे थोडं पुढे जाऊन सांगतो, सध्या आम्ही मिशन चालू ठेवले बघा, इथेही सांगतो, म्हटलं तर घ्या नाही तर द्या सोडून. आपण जेव्हा मृत्यूपत्र तयार करतो ना आपलं, आजच्या दिवशी काय नाही बोलतोय, पुढचा आहे का मृत्यूपत्र करतो ना, याला हे द्या त्याला ते द्या, असं करा ते करा, न करा हा नंतरचा विषय. पण त्यात आपण लिहितो ही याला द्या, हे त्याला द्या, ते त्याला द्या. त्याच्या खाली एक शेवटी वाक्य टाका, काय, माझ्या नंतर माझ्या घरात चालू असलेली उपासना, मीच करत असलेली उपासना या वरच्या लोकांनी सगळ्यांनी पाळावी, तर या वस्तू त्यांना देण्यात येतील. मी हे का सांगतो, नाही तर एवढी उपासना चालू आहे ती घरात पुढे नेणार कोण? म्हणून मला आनंद का वाटला की याच्यासाठी त्यांनी कार्य केलं. हे संक्रमण आहे, काहीतरी माझ्या लोकांना चांगलं ऐकवलं येते तर ते पैसे खर्च करून ऑर्केस्ट्रा आणून गाणी म्हणू शकले असते इथे. पण हे चांगले विचार माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने माझ्याही लोकांना ऐकायला मिळाले. तुला का सांगते, माझ्या घरातले देव, माझ्या घरातली उपासना वाया जात नाही हो, वाया जाऊ देत नाही. उदाहरण देतो आणि खरंच पूर्वरंग संपवतो. 2 ते 3 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांनाच माहित असेल, कोल्हापूर सांगली भागामध्ये पूर आला होता. देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते. माझा एक मित्र आहे, पलूसच्या जवळ गाव आहे त्याचं, तिथे तो राहतो. भरपूर पूर प्रचंड आला. 3 मजली त्याचं घर, त्यातले 2 मजले पाण्यात होते. खाली त्याचा दवाखाना आहे, आयुर्वेदिक डॉक्टर येतो. वरती तो राहत होता, आई वडील, आणि त्याच्यावरती 3ऱ्या मजल्यावर त्याचं घर, असं 3 मजल्यावर तो राहत होता. पाणी चढलं, घरामध्ये 6 गायी होत्या, 6 म्हशी, 3 गायी. सगळ्यांना वर नेता नेता नाकी 9 आली. त्यातल्या 6 गायींपैकी 5 गायी वाहून गेल्या. 3 गायींना सोडून द्यावं लागलं, पाण्यातून गेल्या. 1 म्हस फक्त वरती नेली. 4 दिवस फक्त दुधावर राहिले. वरती धो पाऊस चालू होता, काही पर्याय नव्हता. 4 दिवस दुधावर राहिले. 5व्या 6व्या दिवशी 7व्या दिवशी पाऊस उतरला, पाणी ओसरलं. पाऊस नव्हता, आपण अलमट्टी धरणामुळे तो विषय झाला होता. पाणी ओसरलं. सगळा चिखलगाळ काढण्यासाठी RSS ची लोक, धारकरी मंडळी म्हणजे संभाजी वगैरे यांची लोक सगळे ते मदत करत होते. किस्सा सांगतो श्रोते हो. सगळं आता सेट झालं. त्याच्यानंतर फोन आला. मी त्याला विचारलं, बाबा रे काय काय केलं रे, वाईट झालं रे सगळं, काही मदत हवी आहे का? नको रे म्हटला, बस बोललाच हे झालं खूप. मी विचारलं काय काय केलं? मला अरे काय सांगू बुवा, सगळं गेलं रे घरामधलं. AC होते, AC गेली, फ्रीज होता, फ्रीज गेला, गॅस सिलेंडर सगळं नवीन फर्निचर केलं होतं, सगळं गेलं. जवळजवळ 12 ते 13 लाखाचं नुकसान झालं. अरे वाईट झालं, सगळंच गेलं का रे? हो नाही म्हटला. पण त्यांनी एक वाक्य सांगितलं श्रोते होतो, म्हटलं बुवा तुला काय सांगू रे, जेव्हा माझ्या घरी तळ घरामध्ये आम्ही सगळा घाण चिखलगाळ काढत होतो, त्या सगळे पाहिलं तर माझे AC, फ्रीज, गॅस सगळं घराच्या बाहेर वाहत गेलो होतो. आणि तो चिखलगाळ काढत असताना त्या चिखलामध्ये माझ्या आईनं माहेराहून येताना आणलेली अन्नपूर्णा तशीच होती. गोपालकृष्ण तसाच होता. आमच्या घरामध्ये परंपरागत चाली असलेली धन्वंतरीची मूर्ती तशीच होती. भले ती देवघर सोडून खाली आली होती. त्याचं वाक्य सांगतो श्रोते हो. तो म्हणाला, वा माझ्या सुखासाठी, माझ्या लॅविशसाठी जे मी आणलं होतं ना, ते सगळे मला सोडून गेले बरं. पण माझ्या घरात परंपरागत चाली असलेली, उपासनेनी युक्त असणाऱ्या माझ्या घरातल्या देवांनी मला घर सोडलं नाही, ते माझ्या बरोबर राहिले. आपल्या घरातली उपासना हे काम करते. म्हणून रोज घरात काही ना काहीतरी उपासना ठेवूया हो. ते म्हणतात गुण गायीन आवडी, याला म्हणतात त्याचं स्मरण माझ्या घरात सतत असावं. हे कोणामुळे उभं राहिलं? त्याच्यामुळे. कोणामुळे उभं राहिलं? त्याच्यामुळे. मग म्हणून पंडित तुकोबाराय पुढे म्हणतात, नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. आज काकांसाठी एवढी सगळी लोक जमतात, कशासाठी? तो संग त्यांचाही आपल्याला मिळावा आणि आपलाही त्यांना मिळावा. या जगामध्ये श्रोते हो, आता आम्ही येतानाच बोलत होतो गाडीवाला, जगामध्ये सगळं मिळतो विकत. लाखो पैसे, करोडो रुपये टाकले काही मिळू शकतं, पण सत्संगतीचं काय? आपण एक श्लोक काय म्हणतो बघा, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कामी घडो,
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. मी 2024 साली एवढं म्हणीन, सुसंगती निदान घडो. पुढचं सगळं नंतरचा विषय, तेवढं फार गरजेची बाब आहे. एक संगत माणसाच्या जीवनामध्ये बदल म्हणजे ड्रास्टिक चेंज होऊ शकतो. त्याला मिडास टच म्हणतात बघा इंग्लिश मध्ये. तो एक टच आयुष्यात गरजेचा असतो. तो मिळाला ना आयुष्य बदलून जातो. आणि वाईट संगत नुसती एक सेकंदाची घडली तरी आयुष्य बदलतो. साधं उदाहरण देऊ का? दारूच्या दुकानाच्या बाहेर उभा राहून मी पाणी जरी प्यायलो तरी लोकांना काय वाटणार? बुवा सकाळी आज काशीधाम मध्ये कीर्तन करू आले, संध्याकाळात बरे रविवार चिल एकदम पीत होतो पाणी. पण संगत एका सेकंदाची घडली. म्हणून श्रोते हो, कुसंगती तत्क्षणी त्यागाव. सत्संगती कधीही सोडू नये, कितीही झालं तरी. आपण ज्यांचं रामायण पाहतो, वाल्मिकी रामायण उत्तम उदाहरण. वाल्मिकी रामायण लिहिलेल्या व्यक्तीनं, तो कोण होती मूळची? मगाशी आमचा विषय झाला. पुलस्त नावाच्या ऋषींचा मुलगा. पुलस्त नावाच्या ऋषींचा मुलगा, त्याचं नाव रत्नाकर लहानपणचं. पण लहानपणी दरोडेखोर लोकांच्या नादी लागला. डाकू दरोडे घालणाऱ्या मुलांच्या संगतीत राहिला. त्यामुळे विचार तसेच झाले आणि दरोडेखोर झाला, वाटमाऱ्या झाला. पण परत एकदा आयुष्य बदललं. आयुष्याच्या सुंदर पहाटे देवर्षी नारद भेटले आणि आयुष्य पूर्ण बदलून गेलं. द स्पिरिच्युअल लाईफ इज अ ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इनटू डिवाइन. पूर्ण बदललं आयुष्य. पण आपल्या आयुष्यामध्ये असे काका असावे एखादे की आपण त्यांच्या सांगितल्यात राहिल्यावर आयुष्य बदलून जाऊ. नवे नवे बदल नव्हे, आयुष्याकडे बघण्याची एक वेगळा नजरिया आपल्याला मिळावा. अरे होणार होणार होणार. गोंदवलेकर महाराजांचं स्थान आहे. महाराज सुद्धा आयुष्यभर म्हणायचे, काळजी रामाला, काळजी रामाला, काळजी रामाला. कुठून येतो? जोपर्यंत चांगली संगत असते ना, तोपर्यंत विचारही चांगले असतात आपले. एक साहित्यिक वाक्यात बोलायचं झालं तर विचाराच्या कक्षा रुंदावतात एखाद्याच्या आयुष्यात. एखादा चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की, म्हणून आम्ही काय सांगतो, जगामध्ये रेडे कमी आहेत का? रेडे रेडे म्हणजे रेडे बरं का, घरातले नाही म्हणत मी, बाहेरचे म्हणतो. काळे रेडे कमी आहेत का? पण एकाच रेड्याला महत्व प्राप्त झालं, ज्याला ज्ञानेश्वर महाराजांचा संघ लाभला. जगात भिंती कमी आहेत का? अनेक भिंती आहेत, पण एकाच भिंतीला महत्व प्राप्त झालं, ज्या भिंतीला ज्ञानोबरायांचा संघ लाभला. एक संघ आयुष्यातला, तो क्षण फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. तो एकदा गेला की गेला त्या संगतीतला. म्हणून ती गोविंदाग्रजांची कविता आहे बघा, क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षा वगळो मरणाचा. झाड आणि बीज नावाची कविता आहे. त्या झाडाची इच्छा असते की एकदा तरी त्या विजेचा स्पर्श मला व्हावा. काय वेडी इच्छा आहे बघा, वेडीच इच्छा असते. आणि वेडी माणसात इतिहास घडवतात, त्याशिवाय घडत नाही इतिहास. तर ती पृथ्वी त्या झाडाला म्हणते, अरे झाडा तू काय वेडा झाला का? त्या विजेचा स्पर्श तुला झाला तर ठिकऱ्या होतील रे तुझ्या. तेव्हा ते झाड म्हणते, अरे नंतर ठिकऱ्या झाल्या तरी चालतील, पण एक क्षण तिचा संग मला घडू दे बस. मग वर्षा वगळो मरणांचा. संत जीवनात फार गरजेचा असतो. म्हणून तो आयुष्यभर जपावा. काय वाटते ते कॉम्प्रोमाइज करायचं झालं तरी चालेल बाबा, त्याला सोडू नका, त्याला सोडू नका. ज्याच्या आयुष्यामुळे येण्याने माझं आयुष्य बदललं आणि आपल्याला ते कळत असतं की माझं आयुष्य बदललंय याच्या येण्यानं. म्हणून त्याच्यासाठी काय वाटते ते भांडण मारामारी झाली, लक्षण बाबा चुकलं माझं, पण तुला सोडणार नाही. आणि एखाद्याच्या आयुष्यात आपल्या लक्षात हा आलेली माझं आयुष्य बदललं नाही, चांगलंच बदललं, त्याला काही करून सोडून द्यावं. असे बरेच नातेगोत्यातली माणसं असतात आपली. म्हणून आम्ही काय म्हणतो, नातीगोती म्हटल्यावरती जी नाती गोत्यात आणतात त्यालाच नातीगोती म्हणतात. सज्जन सखे सोयरे असं समज ज्ञानोबारायांनी पसायदारामध्ये म्हटले बघा. सोयरे हवे, पण ते कसे? सज्जन
ते सर्वावरी सज्जन सोयरे होतो असं म्हणतो ना आपण. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा माहित होते त्या काळी आपले सोयरे सज्जन असतीलच याची गॅरंटी नाही, पण सोयरे सज्जन आपल्यासाठी असावे त्याच्यासाठी मग पुढे या चांगल्या संगती पुढे नरके मुक्ती धन संपदा संत संगती सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हास. मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचा हा गोतावळा पाहिल्यावरती इथे येणाऱ्या प्रत्येकाला असंच वाटेल की परत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. या गोतावळ्यामध्ये परत एकदा जन्माला घाल. मुक्ती नको, इथे परत यायचंय बास. इथला सारखा आनंद कुठेही जगात नाही, कुठे म्हणजे कुठेही नाही हो. तो आनंद प्राप्त व्हावा आणि तो ज्यांच्या जीवनात प्राप्त झालाय त्यांच्यासाठी आज आपण सगळे जमलोय. म्हणून तो तुकोबार आहे. अशा व्यक्तींसाठीच हा अभंग लिहितात. काय अशाच व्यक्तींसाठी तुकोबार आहे सांगतात. हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा, हे चिदान देवा देवा. दान देवा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा. दान देवा देवा, दान देवा 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 देवा. देवा देवा, हे दान देवा देवा. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं सगळ्यांनी भजन करूया. बस संहिता कीर्तनात मध्यंतरात बोलना विश्रांती म्हणून एक गाणं म्हणायचं असतं कोणीतरी, पण आज वेळ नाहीये म्हणून एक क्षणभर देवाचं नाव घेऊ. देवाचं नाव गोड आहे, अतिशय गोड पद्धतीने घ्या, कोणालाही काही होणार नाही. हा घाबरू नका. देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ वाजवावा.
विनोबा भावेने काही प्रश्न विचारला की महाराज नाम कसं घ्यावं. फार छान उत्तर दिले विनोबाने. नाम कसं घ्यावं. विनोबा भावे म्हणाले की माझ्या आयुष्यातला हा शेवटचा क्षण आहे असं समजावं आणि नाम घेऊन मोकळं व्हावं. पुढचं माहिती नाही हो, आता आहे घेऊन मोकळं व्हा, त्यापेक्षा घ्या छान पैकी. काही लोक नाही का मजा करून देतात, आहे कुठे पुढचं पाहताय बुवा, आता घ्या मजा करून. तसं मजा करून नामस्मरणाची छान घेऊया, कोणालाही काही होणार नाही. तुम्ही म्हणाल बुवा देवाचं नाव जोरात घेतलं आणि काही झालं तर काळजी करू नका, हारासकट सगळी व्यवस्था आहे. आणि आपल्यातले काही टिपिकल लोक आहेत, जेवल्याशिवाय जाणारच नाही. काय माहिती नाही बोलू. त्यामुळे काळजी. मराठी माणूस हा त्यासाठी फार प्रसिद्ध असतो, हे मी त्यातला आहे म्हणून सांगतो. कार्यक्रम ठरवतानाच विचारलं साधारणतः हे किती वाजता आहे, मला सांगण्यात आलेली वेळ आहे, काळजी करू नका, त्याच्या आधीच संपवणार आहे. एक क्षणभर घेऊ देवासनावर. रघुपती राघव राजा राम तेज पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम तेज पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम तेज पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. या राजूदादा. रघुपती राघव राजा राम पतित पावन. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मदेव महाराज की जय. जय रघुवीर समद मंगलमूर्ति. प्रसंग असा घडला. दुपारची वेळ.
दुपारची वेळ एक, सगळेजण जेवायला बसले आणि सगळे मध्ये कोण होते तर फक्त दोघ जण, एक आई आणि एक मुलगा. आज उपस्थितांमध्ये लहान मुलं बरीच आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ही गोष्ट, म्हणजे आमचं मोठ्यांचा काही संबंध असं नव्हे, त्यांच्यासाठी सुद्धा हीच गोष्ट आहे. आई आणि मुलगा जेवायला बसले आणि मुलाने आईला प्रश्न विचारला. पूर्वीचा दृष्टांत असल्यामुळे पूर्वी घरातली लोक एकमेकांशी बोलत होते. हा म्हणजे काय, आता काय झालंय, 2 BHK 3 BHK फ्लॅट असतो, प्रत्येकासाठी एक वेगळी खोली असते आणि मग त्याच घरात राहणाऱ्या लोकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला असतो. काय मजा असते बघा. मला हे आपलं घडलेलं उदाहरण आहे, आईची वाटते नव्हे. 4 घरातलीच लोक, त्या 4ही जणांचा व्हॉट्सअप ग्रुप, आणि स्वयंपाकघरात आईनं पदार्थ केला की आई त्याचा फोटो टाकायचा, चला जेवायला. मग मेसेज येतो, ओ वाव व्हॉट्स अ यम्मी, व्हॉट्स अ व्हेरी क्रिस्पी, असं त्याच बेडरूम मधला मेसेज. हे माझी काय सांगतो तुम्हाला, एक आजी आहे, माझ्या आईच्या वयाची ती, पण ती आजी आहे. ती तिच्या मुलीकडे गेली होती. तिची मुलगी राहते गुरगावला, दिल्लीच्या पुढे. तिथे हा प्रसंग घडलेला सांगितला तिने मला. अरे म्हणे काय सांगू श्रेयस, 3 BHKचा फ्लॅट, माझे एक मुलगा, नातू एका खोलीत, नात एका खोलीत, मुलगा एका खोलीत, सून एका खोलीत, आणि मला एक खोली देऊन ठेवली होती. मी सकाळी बघते, अंदाज घेते, स्वयंपाकघरामधनं काही स्वयंपाकाचा नाश्त्याचा काही वास येईल, पोहे उपीट त्याची फोडणी बिडणी, काहीच यायला तयार नाही. मी घाबरले, काही आहे की नाही या घरामध्ये, म्हणून भीतच बघा भाषा कशी, भीतच सुनेचा रूमचा दरवाजा वाजवला. भीत सुनेने दरवाजा असा उघडला. काय आई, अगं नाश्ता वगैरे काय हवंय सांगा, स्विगीवरनं मागवते. आणि मग त्या सुनेने स्विगीवरती ऑप्शन सांगितले, हे मग सर्वांमध्ये बहुमत झालं. मग त्यानुसार तो स्विगीवाला आला, प्रत्येकीने घेतलं, आपापल्या रूममध्ये जाऊन बसले. आमची आजी इतकी हुशार, तिनं जाताना सगळ्या ग्रुपवरती गुगल पेने पैसे देऊन टाकले. सगळ्यांना 1-1 11 101 रुपये देण्याऐवजी 5 जणांच्या नावाने 500 रुपये दिले. ती त्या पुढची निघाली. सांगायचा मुद्दा, संवाद संपले माझ्या घरातले, त्यामुळे वाद निर्माण झाले. आणि हा मुलगा आईशी बोलतोय, आई मला एक विचारायचंय ग तुला. काय मला, बोल बोल बोल. वरण भात होता दुपारचा मस्तपैकी, कालवलेला, चमच्याने खाल्लेला नव्हे, कालवलेला वरण भात. त्याला असं मस्तपैकी कणीदार बेळगावचं तूप, असं जळगावची अशी कागदी लिंबाची फोड, रसरशीत लिंबू. बरं, नाहीतर परवा आपण म्हटलं त्या लिंबाची फोड अशी असते, ती कार्यक्रम करतात, पिळतात माणसांसारखी, ती पण कोरडी झालेली असतात. रसरशीतपणाच गेला हो आयुष्यातला आपल्या प्रत्येकाचा. असं कर्मणो गहनो गती, या नंतर आयुष्यात असंच असतं. पण रसरशीत आयुष्य असतं ना, त्यांचं 75 होते. पंढरीनाथ महाराज की, असं ते मस्त लिंब वारे वा. आणि असा सुंदर सारंग राग वगैरे जर कानाशी असेल ना, देव तनन तेरे नाम, तरारे ताने 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 तेरे ना, तरारे ताने देव देव तनन तेरे ना, तरारे ताने देव देव तनन, तरारे देव तनन तेरे ना, तरारे ताने देव तनन तेरे नाम, तरारे ताने देव तनन तेरे नाम. पूर्वी आपल्या आकाशवाणीवरती वनिता समाजचा टायटल सॉन्ग सारंग रागामध्ये होतं, आणि ती वेळ ती त्याच वेळेस जेवायची यायची. सानी पनी पमरे म पनी पमरे मरे सा देव तनन तेरे नाम, तदारे तारे देव तनन तेरे नाम, तदारे तारे देव तनन तेरे नाम, तदारे तारे देव
तन रे माता दे दे तन दे माता रे दे तन तन रे दे तन दे ना तन रे दे तन दे ना तन रे दे तन देव देव रे ना. जोरात टाळ्या आमच्या साथीदारांसाठी होते. आमच्या सगळ्यांची साथ करते आमचा प्रसाद कुलकर्णी आणि हार्मोनियमची साथ करते आमचा अंकित कुंभार. आम्ही हे आमचे हात म्हणतो. हात हा म्हणजे हार्मोनियम, तो म्हणजे तबला. हात आणि हार्मोनियम आणि नसेल तबला तर कीर्तनकार मधल्यामध्ये तबला. हे सुंदर साथ करतायत आमचे राजूदादा सुद्धा तिथे उपस्थित. राजूदादा तांबे सर आमचे, तेही या भागातले हार्मोनियम क्षेत्राचं मोठं नाव. सांगायचा मुद्दा हे सगळं अवलंबून असतं ना, गायन असो कीर्तन असो 75% यांच्यावरती अवलंबून असतं, तरच तो कार्यक्रम रंगतो. परिणाम त्या मुलाने तो भात आई भरवते. 4.5 वर्षाचा मुलगा, 4.5-5 वर्षाचा आई भरवते. आणि तो मुलगा इतकं गोड, आई जरा थोडं तूप घालणं याच्यावरती, तूप घालणं, अजून थोडं पाहिजे, अजून थोडं पाहिजे. आई घालते. बरं, पूर्वीच्या काळामध्ये भातावर तूप वगैरे घेण्याची पद्धत होती आपल्याकडे. आता मला तर खात्री इथून पुढच्या काळात ती अत्तराची कुपी असते ना, त्याच्यातच तूप ठेवलं जाणार आहे. एवढंच. आत्ताचे खाऊ सुद्धा बदलले हो. 2 मिनिटात पाकिट फोडायचं, 2 मिनिटात गरम पाण्यामध्ये घालायचं, 2 मिनिटात वाटोळं तयार. वाटोळं म्हणजे गोल गोल. बरं, वाटोळं नाही, गोल 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 गोल. परिणाम भात खाता खाता त्या मुलाने प्रश्न विचारला, आई आई का एक विचारू का तुला? विचार विचार बाळा, बोल बोल. अगं, आपण इकडे सगळे राहत असताना प्रत्येकाच्या घरी मी जाऊन पाहतो, माझे जेवढी मित्र आहेत ना त्या प्रत्येकाच्या घरी बाबा आहेत ग, आणि आपण मात्र इथे दोघंच कशी काय राहतो? आज मला माझ्या सकाळी एका मित्राने विचारलं, काय रे बाळा तुझे बाबा कुठे असतात? मी सांगितलं, बाबा मला माहिती नाही रे बाबा कुठे असतात. आणि सगळ्यांनी माझी चेष्टा केली. आई सांग, नाही बाबा कुठे असतात? आईनं काय उत्तम पद्धतीने सांगितलं. याला म्हणतात मुलांची कल्पना शक्ती विस्तार करणं संवादातून. आईनं सांगितलं, बाळा तू कधी अयोध्येला गेला का? हो म्हणे, गेलो होतो. कधी गेला होता सांग भाऊ. तरी सांगितलं, आई बरं हा ते दसऱ्याच्या दिवशी गेलो होतो. दसऱ्याच्या दिवशी. असं काय पाहिलंस तिथे? बघा, म्हणजे मुलाचं कल्पना विस्तार कसा वाढवायला सुरुवात केली. काय पाहिलंस तिथे? आई अगं म्हणे एक मोठी मिरवणूक होती, आणि त्या मोठ्या मिरवणुकीमध्ये एक मोठा सोन्यासारखा हत्ती जात होता, आणि त्यावरती कोणतरी महाराज बसले होते. पाहिलेस ना ते महाराज होते ना. हा, आणि काय करत होते ते महाराज? आई सगळे ओरडत होते, सम्राट उत्तानपाद महाराज की जय, सम्राट उत्तानपाद महाराज की जय. तेच तुझे बाबा. मुलाचा पुढचा प्रश्न, आई मग ते तिकडे आणि आपण इकडे कसे काय? आपण शरीर नदी काठी कसे काय, आणि ते मोठ्या महालात कसे काय? आता या प्रश्नाला उत्तर नव्हते. अर्ध्यावरती गाव मोगरा अधुरे एक आता आत्ताची आई असती तर तिने काय उत्तर दिलं असतं? आईने आत्ताची आई असती ते म्हटली असती, इसीलिए तुम्ही पाल पोस के बडा किया है, प्रतिशोध की ज्वाला चलनी चाहिए. ती त्यावेळेसची आई होती हो. मुलावर संस्कार व्हावे यासाठी कटिबद्ध असणारी आई होती. ती म्हणाली, बाळा अरे ते तिकडे आणि आपण इकडे का माहिती का? आपण या शरीर नदी काठी बघ, अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत. ऋषीमुनींचे आश्रम संपले की तालीम आहे, हो की नाही? हो. मग तू तालमीमध्ये जाऊन ताकद मिळवली, ऋषीमुनीमध्ये बसून अभ्यास केलास की आपले बाबा बोलवून घेणार आहेत. बरं, मुलाच्या मनातले पुढचे सगळे प्रश्न संपले, नवीन प्रश्नांना जागा ठेवली नाही. परिणाम तू आता शहाणा आहेस की नाही? अभ्यास करणार की नाही? हो हो, बाबांकडे जायचं. आई मग मी आत्ता जाऊ का बाबांकडे बघायला? मला एकदा बघायचंय का बाबांनी? जा म्हणते. आणि मुलगा पळत 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 निघाला. वडिलांचं नाव कळलं, आणि कोण मुलगा होता तेही अनेकांना कळलं असेल प्रकरण.
त्यामुळे निघाला. कोण होता हा राजा, त्याची मुलाचं नाव काय, त्याची बायको शरीर नदीकाठी काय करत होती, याचं कारण पूर्वीची गोष्ट आहे. त्यामुळे एक होता राजा, त्याला दोन, एक होती, दुसरी होती नावडती. मराठी सिरियल चालू, त्याशिवाय TRP वाढतच नाही हो आपला. परिणाम सूर्यवंशी उत्तान पादराया हो सूर्यवंशी. साधारणतः 60 ते 70च्या दशकातली मराठीतली पहिली कविता आहे. हो सूर्यवंशी उत्तान पादराया रूपवंते त्या असती दोन भार्या. रूपवंते त्या असती दोन भार्या. सूर्यवंशे सूर्यवंशे सूर्यवंशे. निसर्ग मग परे रे निसर्ग मग रे सूर्यमन मध्ये छाया टाकायचं. हो सूर्यवंशे उत्तान पादराया यमन सूर्यवंशे सूर्यवंशी उत्तान पादराया रूपवंते त्या असती दोन भार्या. कनिष्ठेसी अत्यंत प्रीती माया. कनिष्ठेसी अत्यंत प्रीती माया. ज्येष्ठ राणीच्या पडून देत छाया. हो सूर्यवंशे उत्तान पादवंशे उत्तान पादवंशी उत्तान पादराया. सूर्यकुलोत्पन्न घराण्यातला हा राजा. या जगामधले पहिले स्त्री पुरुष ॲडम अँड ईव्ह त्यांचे असतील. आपल्या भारतीय लोकांचे, हिंदूंचे पहिले जगातले स्त्री आणि पुरुष त्यांना म्हणतात मनु आणि शतरूपा. त्या मनु आणि शतरूपाला 2 मुलं झाली. थोरला होता तो उत्तानपाद, धाकटा होता तो प्रियव्रत. 3 मुली झाल्या. देवहूती, आहुती आणि प्रसूती. त्यांची ही कथा. हे सगळं कुटुंब ब्रह्मावर्तला राहत होतं. म्हणून या संबंध जगाचं नाभिस्थान हे ब्रह्मावर्त मानलं जातं. ब्रह्मावर्त म्हणजे अयोध्येपासून 95 किलोमीटरवर असणारं हे ब्रह्मावर्त ठिकाण आहे. ज्या ठिकाणी महर्षी वाल्मिकींचा आश्रम होता, आजही त्या ठिकाणी आश्रम आहे. आणि सीतामाईची सुंदर मूर्ती आहे. एका हातात लवाला धरले आणि एका हातात कुशला धरले, अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळते त्या ब्रह्मावर्तला. पुढचं जाऊन सांगू का, त्याच ब्रह्मावर्तामध्ये टेंबे स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सिद्ध तिथे केला गंगामाईच्या काठी. याच ब्रह्मावर्तामध्ये झाशीच्या राणीचं बालपण गेलं. तात्या टोपे शेवटचे बाजीराव ब्रह्मावर्ताला गेले, ती हे ठिकाण. आणि या ब्रह्मावर्तामध्ये हे सगळे जण अयोध्येत राजधानीत आले. आणि 2 स्त्रिया. परिणाम आपल्याला माहिती, रोज घरात भांडणं व्हायला लागली. म्हणून श्रोते हो, एका दोरीवरती 2 पॅन्ट व्यवस्थित वाळू शकतात, पण 2 साड्या कधी वाळू शकत नाही. हा शेवटी थोरली होती, तिचं नाव सुनीती, आणि धाकटी होती, तिचं नाव सुरुची. कसं असतं माहिती का श्रोते हो, एकदा माणूस रुचीच्या स्वाधीन झाला, मागलं पुऱ्यांचे वगैरे वास यायला लागले. कसलं कीर्तन, हळूच बघतात आपण किती वेळ जाणार. एकदा रुचीच्या स्वाधीन झाला की त्याला नीतीचा विसर पडतो. म्हणून रुचीच्या नादी लागला, सुनीतीचा विसर पडला. दोघींनाही एक एक मुलगा. सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव ध्रुव. रुचीचं फळ कितीही जरी उत्तम असलं तरी ते नाशिवंत असतं, आणि नीतीचं फळ असतं ना ते आढळ असतं, ध्रुव असतं. आणि हा ध्रुव आला बाबांच्या दारात उभा असा आणि असं विचारते, बाबा बाबा मी ध्रुव ध्रुव येऊ का, येऊ 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 ये म्हणायच्यात पळत 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 गेलं बाबांच्या मांडीवर बसलं. आणि बाबा म्हणले, बाबा चला ना घरी.
घरी. आई फार तुमची आठवण काढते. चला मी माझ्या मित्राला लागणार. हे माझे बाबा, हे माझे बाबा, चला ना घरी. होय येणार बाबा, इथलं काम झालं किती? नाही नाही, आत्ताच चला ना, आत्ताच चला. होय नाही करता. जोरात ओढत असताना त्या सुरुचीला बातमी गेली. आत्ता मांडीवर येऊन बसलाय, उद्या सिंहासनावर बसेल बरं. ही विषवल्ली आत्ताच उघडून टाका. ती पळत 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 आली आणि त्या ध्रुवाचा जो मांडीवर बसला होता खासकन खाली ओढला आणि एक श्रीमुखामध्ये भयंकर भडकावून दिली. आणि हे आहे ध्रुवा, तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर या पोटी जन्माला यावं लागेल, तर या मांडीवर बसता येईल. नाहीतर काय तुझं नशीब, तिच्या पोटी जन्माला आला हो कायम आयुष्यभर आता इथून पुढे झोपडीतलं आयुष्य. आणि जर दुसरी गोष्ट, जर या मांडीवर बसायचं असेल तर देवाला शरण जावं लागेल आणि त्याच्याकडनं लिहून आणावं लागेल मी मांडीवर बसायला योग्य आहे म्हणून. तरी ध्रुव जायला तर परत बाबांच्या जवळ गेला आणि बाबांना म्हटलं, बाबा काहीतरी बोला ना, काहीतरी बोला ना. पण काय बोलणार हो, 2024 साल आई समोर काय बाबा बोलणार, काय हिंमत आहे. आफ्टर कमिंग सून सगळं घर सामसून. परिणाम वाईट वाटलं तुम्हाला आणि सांगितलं परत लक्षात ठेव, परत इथे तुझं हे थोबाड दिसलं तरी याद राख, जा घरी चल. आला घरी, स्मितीनं आपल्या मुलाचा चेहरा पाहिला. वार्ता परसविती ही रडली बहु कापले जशी कदली. कदली कदली म्हणजे कर्दळ. कर्दळीच्या वनामध्ये वारं शिरल्यावर कर्दळची थरथर 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 कापते ना, तशी सुनीतीची अवस्था झाली. आपल्या लेकराची अवस्था पण पटकन जवळ काय झालं रे, कोणी मारलं तुला? आई असं असं गेलो होतो, मारलो असं. तू काही तिला उलट बोलला नाहीस ना बाळा? ध्रुव म्हणाला, आई बोलणार होतो पण तू मला शिकवलंय ना मोठ्यानं उलट बोलायचं नाही म्हणून बोललो नाही. श्रोते हो, याला म्हणतात संस्कार. ध्रुव बोलू शकला असता पण नाही, संस्कारात द्विज उच्चते, तो संस्कार येतो. आपण म्हणतो ना आमच्या मुलाला संस्कार काय बिघडले, आयुष्यात ते संस्कार दिसत नाही तो, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो ना तेव्हा ते संस्कार आपल्या लेकरा बाळांसमोर, आपल्या घरासमोर ढाल म्हणून उभे राहतात. म्हणून काही ना काही जमेल तेवढे संस्कार करत राहिलं पाहिजे. दोंडा महाराज देगलूरकरांना एकाने प्रश्न विचारला, महाराज माझा मुलगा माझ्या पाया पडत नाही पण ज्ञानेश्वरांचे जाऊन पाया पडतो. दोंडा महाराज पटकन म्हणाले, तुझ्या मुलाला कळतं योग्य पाय कोणाची नाही म्हणे, माझ्या मुलाने माझ्या पाया पडल्या पाहिजे. महाराजांनी एक सुंदर उत्तर दिलं, बाबा रे तुझ्या मुलाने तुझ्या पाया पडायची इच्छा आहे ना, तू तुझ्या घरातल्या आई वडिलांना त्याच्या समोर नमस्कार करत जा. नाही मी रोज करतो घरात कोणी नसताना. अरे ते का उपयोगी, त्याच्या समोर कर. परिणाम तुझी मुलं तुझ्या बरोबर त्याच्याबरोबर त्यांनाही नमस्कार करतील आणि तुलाही नमस्कार करतील. बरं संस्कार असतात तो. आणि पुन्हा सांगते, आपण सगळे कुठल्यामुळे घडला. मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, आज माझी तरुण पिढी जे काही सो कॉल्ड पॅकेज मध्ये राहते, त्या पॅकेज मधले पैसे तुम्ही माहित होते का तुम्हाला? सगळ्याच गोष्टी पैशांवर घडत नसतात, तर त्या संस्काराच्या पायावरती घडत असतात. कारण आई म्हणाली, ते बाळा ते पहिलं काय म्हणाली, मरण जन्म मरण वगैरे ते सगळं सोडून दे. दुसरं काय म्हणाली, त्या देवाला शरण जाणं, तो त्याचा विचार कर. आणि मग काय, उभा होता तैसाच जायवे, उभा होता तैसाच जायवे, तैसाच जायवे, उभा होता तैसाच जायवे, रडत पाठी लागले माय मागे, रडत पाठी लागले माय मागे, उभा होता तैसाच जायवे. पळत 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 निघाला. आई आई आता मी देवाकडे जातो आणि बाबांची अरे अरे तुला थांब 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 थांब, आई अडवू नको, आता मी जाणार आणि बाबांची मांडी मागून आणणार. ती म्हणाली त्याच्यासाठीच थांबवती. आई एवढा देव प्रसन्न करून घेशील, माझा विश्वास आहे तू देवाला प्रसन्न करून घेशील, तुझं टार्गेट तू नक्की अचीव्ह करशील, मला खात्री आहे. पण तिथे ते टार्गेट अचीव्ह केल्यानंतर त्या देवाला तू काय मागणार? बाबांची मांडी जी कधी संपेल ती. मग
बाळा देवाकडे असा वर माग कि ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ और ऐसी बातें कहना कोई न कहे झूठ. असा वर माग बाळा की 2029 काय सॉरी कधी कोणी उठ म्हणणार ते मला सॉरी चुकलं. राजकारणात जाऊ नका मला येत नाही. आणि आईचा आशीर्वाद घेतला आणि ध्रुव बाहेर पडला. आणि सकाळी काय थोडं बहुत खाल्लं असेल, भात खाल्ला आणि हा बाहेर पडलेला मुलगा चक्कर आली हो, त्याला भूक लागली काय असेल म्हणून एका झाडाला टेकून बसला आणि डोळे मिटले गेले. ग्लानी आली, ग्लानी. आणि ग्लानी आल्यावरती तिकडनं काही ऋषी पत्न्या चालल्या होत्या स्नानासाठी संध्याकाळच्या वेळेस. आणि त्या ऋषी पत्न्या जात होत्या. त्यांनी हे लेकरू पाहिलं आणि पळत 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 आले. अरे अरे कोणतरी मुलगा उठवा 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 त्याला, कारण पाणी पिणे माझं गंगेचं पाणी उठ उठ. डोळे उघडले आणि डोळे उघडले. या सगळ्या ऋषी पत्नी विचारल्या, बाळा तुझं नाव काय, तुझ्या आईचं नाव काय, तुझ्या बाबांचं नाव काय, कुठून आलास, इकडे काय करू. अहो तो अहो अहो मी शुद्धीवर आता आलो, किती प्रश्न विचारणार, जरा थांबा ना. नाही नाही तरी तुझं नाव काय, आईचं नाव काय, बाबांचं नाव काय. याने काय सांगावं बाबांचं नाव. उत्तानपाद. आईचं नाव सुनीती. हट. आता तो अशा पातळीपर्यंत पोहोचला होता. या ध्रुवाच्या मुखातून शब्द बाहेर काय पडले बघा श्रोते. ऋषींच्या पत्न्या ते, ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. ऋषींच्या पत्न्या ते ध्रुव मधुर शब्दे वदतसे. पिता काय उत्तानपाद है. पिता विष्णू माझा, अहो पिता विष्णू माझा जननी कमला आहे म्हणतसे. माझी आई प्रत्यक्ष कमला, कारण माझे वडील विष्णू येतो आणि मी माझ्या बाबांकडे माझ्या आईकडे निघालो. मला मार्ग सांगता का, कुठल्या रस्त्याने जावं. बाळा सडोक्यानं हात ठेवला. बाळा आम्हाला जर मार्ग माहीत असता तर आम्ही इथे आलोच नसतो रे. पण माझ्या सबंध आयुष्यामध्ये बाळा देवाच्या गावचा रस्ता मागणारा पहिल्यांदा कोणीतरी सापडला होता. आजपर्यंत नातेवाईकांच्या गावाचा रस्ता विचारणारे बरेच सापडले, पण खऱ्या अर्थाने आज देवाच्या गावचा रस्ता विचारणार मोठा वशील. बाळ पुढे जा जा जा, याच मार्गाने पुढे जा, याच मार्गाने. आणि ध्रुव पुढे निघाला. ध्रुव मनात विचार करतोय, अरे तो देव असतो कुठे. त्याला काय विष्णू 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 म्हणून हाक मारायची का, देव देव म्हणून हाक मारायची. कोणीतरी भेटलं पाहिजे ना, कोणीतरी सांगणारं पाहिजे ना. अशी मनामध्ये जिज्ञासा जागी झाली. आणि श्रोतेहो, जिथे जिज्ञासा जागी होते ना तिथे सद्गुरूंचा येण्याचा मार्ग मोकळा होतो. ध्रुव म्हणतो, अरे तो देव कुठे असेल, देव कुठे असेल असं म्हणत असताना कानावरती शब्द ऐकू आले. जय जय रमा रमण श्रेरंग, जय 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 रमा रमण श्रेरंग, रमा रमण श्रेरंग, जय जय रमा रमण श्रेरंग, जय जय. पदारविंदे सदा रमावा, पदारविंदे सदा रमावा, रमावा 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 रमावा. पदारविंदे सदा रमावा, माझा मानस भृंग जय रमारमण श्रेरंग, श्रीरंग 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 रमारमण श्रेरंग, रमारमण श्रेरंग. आणि असं म्हणत 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 देवर्षी नारद महाराज नारद आले. आणि नारद आले म्हटल्यावरती ध्रुवानी लक्षात आलं. ध्रुव म्हणाला, आपलं निम्म काम झालं. काही लोकांचं येणं असंच असतं. ते आले
की सगळी लोकांमध्ये आनंदाचं वातावरण एका क्षणात बदलून जातं. पॉझिटिव्हिटी म्हणतात त्याला शुद्ध मराठी भाषेत. त्याचं येणच आनंदाचं असतं. ध्यासपंथी जी पावले असं म्हणतात. ध्यासपंथाने जी पावलं चालतात ना, ती पावलं आनंदच घेऊन जातात. एखादा नेता असतो बघा, एक सभा झाली की सगळी मतं फिरतात ना, तसा हा करिश्माई म्हणतात त्याला लोक. परिणाम नारद आले म्हटल्यावरती ध्रुव म्हणाला आपलं काम झालं, नमस्कार केला. नारदने विचारलं काय रे, सम्राट उत्तानपाद राजाचा मुलगा ध्रुव तो तूच? तो म्हणाला नाही, मी माझ्या आईचा मुलगा, सुनीतीचा मुलगा. अरे तेच, आई काय आणि बाबा काय? तो म्हणाला आमच्याकडे वेगवेगळे, आई इकडे बाबा वेगळे. पण बाळा इकडे काय करतोय? परीक्षा घेतली नारदांनी. इकडे काय करतोय? देवाला भेटायला चाललोय. का? अहो मला आईने मारलं आणि म्हणाली ते मांडीवर बसायचं नाही, आता देवाकडे जाणार आणि अशा जागेवर बसवायला जाणार की तिथं उठल म्हणणार. बाळा अरे मी काय म्हणतोय, चल घरी चल. तुझ्या आईला ओरडतो मी, त्या सुरुचीला माझा अधिकार आहे, माझा भाऊ आहे, तुझ्या बाबांना पण ओरडतो. एखादा ध्रुव असताना म्हणला चला 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 चला. तो ध्रुवाने असं नारदांकडे पाहिलं, पायापासून केसापर्यंत. तो म्हणाला तुम्ही खरे नारद आहात ना? म्हणजे नेमके ते सौभद्र नाटकामध्ये पावना वामना करत जे नारद निघून गेले ते तुम्ही नाही? नाही काय? मग एखादा मुलगा जर चांगल्या मार्गाला लागतो तर त्याला मागं कशाला ओढता? तुम्ही घेऊन जा ना पुढे. प्रल्हादाला तुम्हीच नेलं ना पुढे. हा काय भाषा आहे, तुम्हीच नेलं. भागवतातलं फार सुंदर उदाहरण आहे. आम्ही भागवत कथा करतो ना, त्यातलं हे अतिशय सुंदर आख्यान आहे. तुम्ही प्रल्हादाला तुम्हीच नेलं ना पुढे. हो मीच नेलो. मग तसं ध्रुवाला पण न्या ना. याला म्हणतात गुरु आणि शिष्य. बरं आम्ही कायम सांगतो, फक्त शिष्याच्याच नशिबामध्ये चांगला गुरु असणं असं नसतं. गुरुच्याही नशिबामध्ये चांगला शिष्य लाभणं गरजेची बाब असते. नारदांना वाईट पटलं नाही. चल तुला देवाकडे जायचंय ना, चल. आणि वृंदावनामध्ये आणलं. वृंदावनामध्ये कदंब वृक्षाखाली ध्रुवाला उभा केला. ज्या कदंब वृक्षाखाली भगवान गोपाल कृष्ण लीला करणार होते वृंदावनात, तिथे आणलं. ज्या ठिकाणी भगवंत क्रीडा करणार ती जागा नारदांनी ध्रुवाच्या तपश्चर्येने पावन करून घेतली. बघा काय योजना असते. देव कुठेही जन्माला येत नाही, कुठेही क्रीडा करत नाही, ती पावन भूमीतच जावं लागतं. परिणाम ध्रुव तपश्चर्येला उभा राहिल्यावर कानात मंत्र दिला नारदांनी, जो प्रल्हादाला दिला होता. आणि त्याला बाळा या मंत्राचा जप कर, पूर्णाहुतीला परमात्मा येतो की नाही बघ. ध्रुवाने तो कानात मंत्र साठवला. नुसता साठवला नाही, हृदयामध्ये साचवला. आणि ध्रुव बोलायला लागला, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. थोडा आपण म्हणूया, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. 6 महिने फक्त ध्रुवाने तपश्चर्या केली. 6 महिने. पण ती कशी? पहिल्या महिन्यामध्ये ध्रुवानी एक वेळ जेवायचा, एक वेळ भुक्त राहायचा.
दुसऱ्या महिन्यामध्ये जेवणही सोडून दिलं, फक्त फलाहार करून राहायला लागला. तिसऱ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं, वाळलेली फळं खायला लागला. चौथ्या महिन्यामध्ये तेही सोडून दिलं आणि फक्त वाळलेल्या पानांवर जगायला लागला. पाचव्या महिन्यामध्ये ध्रुव फक्त पाणी पिऊन जगला आणि 6वा महिना सुरू झाला. त्यातले पहिले 15 दिवस केवळ ध्रुव वायू भक्षण करून जगला. नाम इतकं तयार झालं आणि वैकुंठामध्ये हालचाल जाणवायला लागली. आणि भगवंतांनी गरुडाला सांगितलं, गरुडा चल निघायचंय आपल्याला. तेव्हा लक्ष्मी माता विचारतात, अहो आज कोणाला दर्शन द्यायला निघाला? काय भागवतात उदाहरण आहे हो. भगवंत म्हणाले, लक्ष्मी आज दर्शन द्यायला नव्हे ग, आज दर्शन घ्यायला निघालो. माझा भक्त तिथे वाट पाहतोय आणि निघाले हो. आणि त्या मधुबनामध्ये भगवंत अवतार झाले हो. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. पहिला आले हरी, पहिला आले हरी. शंख चक्र गदा पद्म शोभे तरी असा परमात्मा उभा राहिला. आणि भगवंत उभे राहतायत आणि त्यांनी ध्रुवाकडे पाहिले आणि भगवंत हरखून गेले हो. भक्त हवा तर असा. ओम नमो भगवते वासुदेवा, ओम नमो भगवते वासुदेवा. प्रणाम. ध्रुवाला भगवंताने हाक मारली हो. ध्रुवा तुझ्यासाठी मी आलोय. डोळे उघड, डोळे उघड, डोळे उघड. तर हो साधकाची साधना इतकी असावी की साध्य समोर येऊन उभं राहावं आणि त्या साध्याने सांगावं साधकाला, तुझ्यासाठी मी आलोय. डोळे उघड, डोळे उघड. एसी साधना लागतं, याला म्हणतात साधना. आपण युरेकाचं कायम स्वागत करतो, पण हे खऱ्या अर्थाने युरेक आहे. साध्य समोर उभं होतं, ध्रुव डोळे उघडायला तयार नाही. आपल्या कार्यामध्ये इतका मग्न होता. शेवट भगवंताने हाक मारल्या, चटकन डोळे उघडले ध्रुवाने आणि समोर पाहिला परमात्मा. हात जोडायचे भान राहिले, हात तर व्हायला लागले. पोट पुटपुट करायला लागले, शब्द बाहेर पडेना. तेव्हा भगवंतानी काय करावं? आपल्या हातातला डाव्या हातामध्ये असलेला शंख घेतला, तो ध्रुवाच्या उजव्या गालाला लावला. परिणाम आपण पाणी, शंखातलं पाणी होतं ना, तसा लावला. शंखाचा स्पर्श गालाला झाल्यावरती ध्रुवाच्या समोर 4 वेद, 6 शास्त्र, 17 पुराण हात जोडून उभी राहील. कशासाठी? आमच्यातली एखादी स्तुती घ्या आणि भगवंताच्या चरणापाशी अर्पण करा. पण ध्रुवाने त्यांच्याकडे पाहिलं पण नाही हो. आणि ध्रुव भगवंताकडे पाहतोय आणि ध्रुवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. याला श्रीमद भागवताचा अमर अलंकार मानला जातो. ध्रुवाने केलेली भगवंताची स्तुती, शब्द बाहेर पडले. योऽन्तः प्रविश्य ममवाच मिमां प्रस्तुतां संजीवयति किल शक्तिधरस्वधा अन्यांशि हस्तचरण श्रवण त्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय वासुदेवाय. लक्ष्मीनारायण भगवान. आणि ध्रुवाला जवळ घेतला भगवंताने आणि ध्रुवाला पहिल्या गालावरनं हात फिरवला. बाळा किती रे मोठा झालास. 5 वर्षाच्या मुलाला म्हणता येतं भगवंत, किती रे मोठा झाला. काय पाहिजे तुला? तुझ्या आईबाबांना शिक्षा करू का?
आईने मारलं, बाबांनी चिडकारलं, शिक्षा करू. आजचा ध्रुव असता तर काय म्हणाला असता? हो हो, बिंदास करा, तुम्ही नाही केली तरी चालेल, येताना 2-3 वृद्धाश्रम बघूनच आलो. इकडनं गेलो की आई बाबा तिकडे. पण आत्ताचा ध्रुव हे असं वागतो म्हणून कुठलाही कथाकार आजच्या ध्रुवाची कथा सांगत नाही. त्या ध्रुवाने काय सांगावं? महाराज, माझ्या आई बाबांवर कसला शिक्षा करता? अहो, ते जर माझ्याशी असं वागले नसते तर मी तुमच्याकडे आलो असतो. त्यापेक्षा माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांवर जास्त कृपा कर. तुला काय हवं बाळा? देवा देणार का? मी मागितलेलं नक्की देणार. बोल बोल, पाहिजे काय पाहिजे? देवा एकच वर द्या. ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, ऐसी जगह पे बैठा ना कोई न कहे उठ, और ऐसी बातें कहना कोई न कहे झूठ. तथास्तु म्हणून सांगितलं. पुढे हजारो वर्ष ध्रुवानी शासन केलं, सरकार चालवलं आणि लक्षात आलं आता आपण सरकार चालवण्याच्या दृष्टीने शारीरिक बळ नाही म्हणून आपली सत्ता मुलांच्या ताब्यात दिली. आणि ध्रुव ऋषिकेश पाशी आले, हरिद्वारच्या पुढचं ऋषिकेश. आणि ऋषिकेश पाशी भगवंताच्या येण्याची वाट पाहताय आणि भगवंताचं विमान घ्यायला आलं. पुन्हा सांगतोय, आपल्याकडे विमान होती, जिंगल बेल करत सांता क्लॉज येतो की नाही आकाशातून, ते आपण मानतो की नाही? मग आपल्याकडची विमानं आपण मानली पाहिजे. भगवंताचं विमान आलं, पण गंमत अशी झाली श्रोते हो, त्याच्या सर्टन लिमिटमुळे ते विमान खाली येऊ शकत नव्हतं आणि ध्रुव त्याच्या छोट्या उंचीमुळे वरती जाऊन बसू शकत नव्हते. अशा वेळेस काय घडलं? ही कथा फार महत्वाची आहे. आधीची कथा बऱ्याच जणांना माहिती असते, पण पुढची कथा, अशा वेळेस मृत्यूची देवता यमदेवता ध्रुवाच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि ध्रुवाकडे बघून नतमस्तक झाले. ध्रुवानी यमाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि विमानात जाऊन बसले आणि आढळ पदाला जाऊन बसले. यमाच्या डोक्यावर पाय ठेवता आला पाहिजे म्हणून ते कार्य होतं आणि आढळ पदाला जाऊन बसले. आजही कधी पहाटे 3-3:30 ला जाग आली, पहाटे 3-3:30 जाग आली तर आवर्जून आपल्या बाहेर बाल्कनीमध्ये यावं, गच्चीमध्ये यावं. उत्तरेचा एक ठळक तारा दिसतो, ठळक तारा. त्या ताऱ्याचं नाव ध्रुव तारा. चमकला ध्रुवाचा तारा. अजून ध्रुव तारा शोधण्याची एक सुंदर पद्धत सांगतो. सप्तर्षी जिथे आहेत त्या सप्तर्षी 4 आहेत बघा, अशी पुंजका, आणि खाली 3 असतात. तो तिसरा सप्तर्षी जिथे आहे 7वा, त्याच्याच बरोबर खाली ध्रुवाचा तारा पाहायला मिळतो. अशी योजना का? तर ते सप्तर्षी सुद्धा त्या ध्रुवासमोर नतमस्तक आहेत. बाबा रे, तुझ्यापेक्षा आमची भक्ती फार छोटी म्हणून सगळे नतमस्तक आहेत, म्हणून पाहायला विसरू नका. तुम्ही म्हणाल बुवा दिसला नाही तर बघणार कोणी नाही, मला खात्री असते. शंका अशी, दिसला नाही तर. भागवतात वर्णन केलेलं आहे, ज्याला ध्रुवतारा दिसत नाही त्यांनी समजून जावं 6 महिन्याच्या आत आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालेलं आहे. कन्फर्म. मग सोपा उपाय सांगू का? कुठूच नका, बघायला भांगडीच पडू नका. मग आम्ही करायचं काय? अशीच ध्रुवाचं चरित्र आठवणीत आणावं. 5 वर्षाच्या मुलाला देव भेटू शकतो. आमचे किती 5 गेले हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. पण आज ज्यांचा कार्यक्रम आपण करतोय तो 70+5 असाच कार्यक्रम आपण करतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तुम्ही म्हणा बुवा या दिवशी हेच आख्यान का सांगितलं, तर त्याला कारण आहे ध्रुव जसा आढळ स्थानी जाऊन पोहोचला तसं आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये काकांचं स्थान आढळ असावं आणि त्या आढळ मार्गदर्शक स्थान असावं. हीच खऱ्या अर्थाने भूमिका. भगवंताचा भक्त असतात त्यांच्यासाठी एवढी लोक जमतात. आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयातल्या भगवंताने त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपण घेऊन जायचंय. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपली सुद्धा अशीच 75 झाली पाहिजे असं प्रत्येकाने समजून घ्या आणि तेवढी सद्बुद्धी आमच्या पुढच्या पिढीला, मुलाबाळांना देव हीच रामरायाच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. काकांना भरपूर आयुष्य मिळावं. हे काही नाही, आता सहस्त्रचंद्र दर्शन आहे, पुढे शताब्दी आपल्याला आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता दादा राजन
कार्यालयातच पोहोचून ठेवा. आणि मला खात्री आहे की या सगळ्या कार्यक्रमांना मला कीर्तनाला बरोबर टेन्शन नाही. त्यामुळे असंच कृपा दृष्टी राहू. आपण सगळ्यांनी आवर्जून इथे वेळी कीर्तन काढलं. आता मोजून दादा एक आरती करूया आपण. 2 खुर्च्या मांडव. आरती झाली की आपण आरती मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. पोरीचा वास येतोय त्यामुळे आता कथा पुरी करतो इथे आणि मग आपण पुढे जाणार आहोत. पण परत एकदा दादा तुमचे मनापासून सगळ्या गुरुजन कुटुंबाचे सगळे मनापासून आभार. असंच प्रेम राहो. आणि मी परत इथे सांगेन तसंच तुम्हाला सांगतो, आपल्या घरामध्ये होणारे वाढदिवस काही असो कीर्तन करूया. माझंच करा असं मी म्हणणार नाही. आपल्या नातेवाईकात कोणीतरी कीर्तनकार असतं, आपल्या घरात कोणीतरी कीर्तनकार असतं. नसतील तर शिकवा. मी का सांगतोय, इथे उभं राहून बोलण्यामध्ये जे धाडस लागतं ना ते फार महत्वाचं आहे. ते मिळावं यासाठी हा सगळा भूमिका आहे. आपल्या घरात 60 असते, 75 असते, सहस्त्रचंद्र असतं, कोणी येणार असतं. म्हणून परवा मी एका डोळा जेवणानिमित्ताने कीर्तन केलं. मला विचार बाबा करायला का न करायला काय झालं. आणि जे आज असा शिवक आला सर्व दिशा. आपल्याला कोणी बोलवा का सांगतोय, चांगल्या विचारांचं प्रदूषण फार झालं हो सध्या. आणि चांगले विचार फक्त इथूनच मिळले जातात. म्हणून आपण असे आपली धर्म आपला संस्कृती आपण टिकवली तर टिकणारी. नुसत्या गप्पा मारून उपयोग नसतात. अरे टिकवलं पाहिजे तर ते टिकावं यासाठी असे कार्यक्रम होणं गरजेचे. काही बोलणार दादा. खरं तर मी आज मला आठवण होती ती श्रेयसच्या बाबांची. त्याचं कारण असं, मृत्युंजय मंदिरामध्ये उत्सव सुरू होता. त्याचं सूत्रसंचालन करत होते, मिलिंद कीर्तन होतं. तेव्हा श्रेयस छोटासा आणि स्वतःचं कीर्तन इतकं सुश्राव्य उत्तम होऊन सुद्धा मिलिंद इकडे बोट दाखवलं म्हणाले, श्रेयस आहे बरं का, हा पण करतो कीर्तन. आणि आज असा योग आनंदी आणला की श्रेयस बुवांसाठी, आता श्रेयस बुवा म्हणजे मान घेऊन की त्याच्यासाठी आज मी इथे उभी राहिले. एक ताई म्हणून त्याची अशी रसाळ वाणी लाभणं ही सुद्धा परमेश्वराची कृपा असते. आणि आज इतक्या जणांचे आशीर्वाद लाभले त्याचं कारण सांगते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आम्ही यातले निम्म्याहून अधिक जण पंढरपूरला जन्मलेले आहोत, पंढरपूरला मोठे झालेले आहोत. म्हणजे मला असं वाटतं आज हे भाग्य खूप दुर्मिळ आहे की ज्या चंद्रभागेची महती आपल्याला लहानपणी कळली नाही, तिच्या पाण्यात खेळलो गुंदडलो आणि ज्याच्या दर्शनाला थेट जात होतो, पायी डोकं ठेवत होतो, पण तिथे 5 मिनिटं उभं राहावं असं तेव्हा वाटत नव्हतं. आता कळतं बारीमधून गेल्यानंतर. पण त्यात ते जे नातं होतं आमचं सगळ्यांचंच. आणि आज ज्याच्या 75 निमित्त बुवांचं कीर्तन ठेवावं असं वाटलं की सद्बुद्धी होणं ही सुद्धा विठ्ठलाची कृपा आहे ना. त्यामुळे खूप बरं वाटलं. मग अशी तुम्ही म्हटलात तसं की एखाद्या गाण्यांचा कार्यक्रम वा छान छान आपण नक्कीच वन्स मोर वगैरे सगळं झालं असतं. पण हे जे विचार आहे ते साठवूनच ठेवावे लागतात. ते वन्स मोरच्या हवेत विरून चालत नाही. असे छान विचार आज बुवांनी आपल्याला दिले. आणि थोडंसं 2 शब्द अरुणबद्दल की ज्या अरुणला आम्ही पाहिलंय, माझा चुलत भाऊ, एकत्र आम्ही 30-35 जण एकत्र दिवाळी करायचो. ओवाळल्यानंतर 1 टन 1 रुपयाचं नाणं पडायचं. आणि ती भाऊबीज घेतल्यापासून त्याची वाटचाल आम्ही सगळे पाहतो आहोत. चितळ्यांच्या दुकानामध्ये त्यांनी केलेले कष्ट आम्ही सगळे पाहिले आहेत. आणि आज तो एखाद्या राजासारखा इथे विराजमान झालेला पाहिला. खरंच धन्य वाटलं. आणि तितकंच प्रेमाने त्याच्या एका खोलीपासून आज 3 BHK तुम्ही म्हटलात त्याच्यापर्यंत त्या सगळ्यांना बांधून ठेवणाऱ्या वहिनी. त्यामुळे त्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला तसा आज या सुग्रास अशा सुंदर अशा कीर्तनाचा आपण आस्वाद घेतला. पुढच्या जेवणाची सुद्धा आपल्याला ओढ वाटेना. आज इतकं छान असं आयोजन आनंदी केलं. त्या सगळ्या कुटुंबासाठी आपण जोरदार एकदा टाळ्या देऊया. आणि खूप चांगले विचार गेले. असंच अमृत रसपान आम्हाला सतत घडावं. आणि श्रवण भक्ती आमच्याकडून करवून घेतली. नवविधामधली श्रवण भक्ती तर ती करून घेतल्याबद्दल मनापासून आशीर्वाद देते. धन्यवाद. आरती होईल आता. आता विनयाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे मला माहिती नव्हतं काका चितळ्यांच्याकडे होते. आता मला लक्षात आलं चितळ्यांच्या मिठाईला एवढी चव काय येते.
अशा अनेक पुण्यवंतांचे हात त्या मिठाईला लागलेले असतात, त्या कामाला लागलेले असतात, म्हणून ते होत असतं. एक आता आरती करूया गणपती बाप्पाची आपण आणि मग आपण पुढच्या सांगून ठेवतो. मला सांगायला आनंद वाटतं, आज महाराष्ट्रामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत की ज्या ठिकाणी कीर्तन हे पोचलं पण नाही. दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मी आणि माझी सौभाग्यवती नागपूर पासून पुढे ब्रह्मपुरी नावाचा एक नक्षलवादी एरिया पुढे सुरू होतो. तिथे जाऊन आम्ही आवर्जून कीर्तन करतो सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीमध्ये. पण तिथे जाताना साथीदार वाद्यांसह आम्हाला जावं लागतं. मग तो खर्च कुठून काढायचा? तर आपण सगळ्यांनी दिलेल्या दानातूनच आम्ही ते करत असतो, म्हणून ती आरती तिथे वापरली जाते. मगाशी दादाने सांगितलं, मला खूप आनंदाचा क्षण होता माझ्या आयुष्यातला की नर्मदा किनारी नर्मदालय नावात आमच्या भारतीताई ठाकूरांचं रविदादांची कथा तिथे झाली होती. तिथे नर्मदालय नावाची एक संस्था आहे. तिथे माझी भागवत कथा होती आणि आम्ही भागवत कथेमध्ये बळीराजा वामनाचं पूजन करतो तेव्हा एक बटू हवा होता. तर आम्हाला बटू काही तिकडे मिळायला तयार नाही, मध्य प्रदेशामध्ये खरगोन वगैरे भागात. तर तिथे त्या भारतीताई ठाकूरांची जवळजवळची नर्मदालय शाळा आहे. तिथली सगळी मुलं, त्यातली बरीचशी ही नर्मदा परिक्रमेमध्ये शूलपाणी नावाचं जंगल आहे सगळ्या भिल्ल लोकांचं, त्या मुलांना त्यांनी इकडे आणून शिकवलं. त्या मुलांचा विष्णू सहस्त्रनाम तोंडपाठ आहे, भगवद्गीता तोंडपाठ आहे. मग ताईंना मी म्हणालो, ताई आपल्याला वेगळा एक बट्टू कशाला, आपण 350 बट्टू करूया. आणि जवळजवळ 350 मधल्या 300 बटून मुलांची आम्ही मुंज लावली आमच्या भागवत कथेमध्ये. हे सगळं कुठून निघतं? ह्या अशाच आपण दान केलेल्या सगळ्यांनी मिळत असतं. त्यामुळे शक्य असेल की त्या नसेल एक आशीर्वाद तर देऊ शकता की अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकांचा एवढा आशीर्वाद द्यावा आणि काकांना आपण सगळे आनंद याविषयी राहावा, असंच आयुष्य आनंदात राहो आणि असंच आशीर्वाद आमच्यावरती राहो एवढी इच्छा व्यक्त करूया. आणि म्हणून हे चिदान सदा सर्वदा तुझा तुझे कारणी माझा